पाहतोय बघूया. ज्याला जर बोलायला गेलं तर एक पालघर जिल्ह्यातलं मोठं नाव, मोठी मोठी टुर्नामेंट खेळून आले आणि आज या गावदेवी ग्राउंडवर आज मॅच खेळणं मला वाटतं पहिलं प्री क्वार्टरचा सामना आहे आणि या प्री क्वार्टर मध्ये बघूया कोणतं संघ बाजी मारता जाई की सातपटी संघाला मानायला लागेल. काय बॅटिंग केली, काय बॉलिंग केली चिंचण विरोधात. 2 बोलात 1 बाजी असताना मला वाटतं त्यांनी सामना जिंकला आणि आता थेस दांडी विरोधात पण थेस केला. 1-2 चेंडू 7 धावा असताना काय आणि चिरागचा कॉन्फिडन्स बघा. शेवटचा बोलत एका बोलत 1 रन पाहिजे होती त्यानं वाईटचं बॉल होल्ड काय. जर पंचान जर वाईट दिलं नसतं तर मी त्याला तो महागात पडलो असतं, परंतु एवढा कॉन्फिडन्स होता की हे बॉल वाईट आहे त्यानं बॉल होल्ड आणि नक्की आपलं सामना मात्र प्री क्वार्टरच्या सामन्यात दाखल करून दिलं. बघूया चला पहिलं षटक घेऊन परत मिस्टर विकी एक ऑलराऊंडरच्या भूमिका पार पाडायला लागले. सातपटी संघाटी एक अष्टपैली कामगिरी करायला लागले. जबरदस्त कामगिरी करताना मिस्टर विकी सामना करायला लागले जला. चला आज जिखेन तो मात्र रविवारी तुम्हाला चिकन खायला भेटेन. बघूया कोणता 11 प्लेयर रविवारच्या दिवशी चिकन खायला येतील. आपल्याला 11 कुपन भेटतील. चला बघूया परत चिराग पहिलं बॉल सामने जला मात्र मार्या प्रयत्न अल्लूच टाकेल तर थोडा फसविला चेंडूला. सॉरी विकी मात्र थोडस फसविला चेंडू आणि डॉट चेंडू पहिलंच चेंडू डॉट चेंडू अजूनही काय खाता नाही जाई संघामध्ये. बघूया मस्तपैकी बॅटिंग करता यो जल्ला सुद्धा आणि नक्की जाई संघाला आशाने या खेळाडूंच्या काहीतरी आपल्या संघाटी रन बनवीन, पण त्याकडे तेवढं पोटेन्शियल आहे, त्याकडे ताकद आहे, त्याकडे तेवढं संयम आहे, कॉन्फिडन्स आहे. बघू परत एकदा जला बघितलं काय मोठा फटको सरळ लावून दिलं लॉंग ऑफच्या दिशेनं मांगेला सुरमाई चौकार ढीज. पहिलो गेअर टाकिले बघूया दुसरं गेअर टाकीन का नाही. आता मात्र 4 धावा खाता खोलल्या. परत एकदा मोठा फटको चेंडू निघून जाण का. यस वाऱ्या दिशेन मारे म्हणजे खाऊ काम नाही. परत एकदा बघायला भेटलं मांगेला सुरमाय षटकार डीजे. आणि आडको प्लेयर म्हणजे चतुर प्लेयर हांगताना पण आणि काय ताकद आहे या प्लेयर कने. वावल्या दिशेन माऱ्या म्हणजे खाव्या काम नाही आणि अजिंक्य आडको आडको आमचं जाईय पोर जबरदस्त काय फिटनेस आहे या प्लेयर म्हणे. 10 धावा झाले, 10 फुलकर 10 धावा लागले. खतरनाक बॅटिंग. आता मात्र सातपाटी संघ थोडस काहीतरी खचकलंय. याला खै आउट करा. चिरागला मात्र आता थोडं टेन्शन आले. सॉरी विकीला मात्र थोडं टेन्शन आलं. आता बॉल खाय टाक्या बघू परत एकदा मोठं फटकं मारे प्रयत्न. आता मात्र थोडंसं कमबॅक चांगलं कमबॅक केलं आणि डॉट चेंडू 4 चेंडू टाकून झालेत. धावा लागले ते फक्त 10 धावा. ज्याला मात्र खेळायला लागलेत कारण की त्याला माहिती आहे पॉवर प्ले षटक चालू मला 2 ओव्हरीमध्ये जास्तीत जास्त रन बनवेत आणि त्या पद्धतीच्या खेळी मात्र करायला लागले. तर जाई संघटे मिस्टर जला अजूनही यशला मात्र अजूनही एक बोल संध सुद्धा भेटली नाही. फक्त जला मात्र कारण की पॉवर प्ले षटक चालू आहे आणि त्या पुरेपूर फायदा मात्र घ्यायला लागले. जला परत एकदा 5वा चेंडू मिस्टर विकी सातपाटी संघाकांच्या. परत एकदा मोठा फटको यासा थोडस तोकडं पडलं परिणाम मात्र मांगेला सुरमाई चौकार डीज. गाडी चालवायला लागलं तर मिस्टर जला धावसंख्या झाली 14 धावा. शेवटचा चेंडू मिस्टर विकी बघूया आउट करीन का नाही. चांगली बॉलिंग आतापर्यंत करेल परंतु आता थोडस महागडा शतक. परत एकदा मोठा फटको मिड विकेटच्या दिशा निघून जाणं चेंडू सीमा पार मांगेला
अंगठण काय जाईकर मावऱ्या पकडण्यामध्ये एक्सपर्ट पण फटकेबाजीला पण एक्सपर्ट आहात. जबरदस्त कामगिरी आपल्याला बघायला मिळता. पंकज तुला सांगता काय जबरदस्त आणि आज आपल्या समालोचन कक्षात पण काय गर्दी झाली. मागेलही पोरा पुढे चालताना आता आम्हाला अभिमान आहे. नक्कीच आहे सरळ धरा पुढा कारण आम्ही मागेला समाज अखिल भारतीय मागेला समाज परिषद क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून मी पुढे सरकला. आज आपल्या या पालघर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने कॉमेंट्री हा प्रेम मला प्रेक्षकांच्या भेटता आणि नक्कीच ही खरी देणगी आहे ना ती मागेला समाज क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून मला भेटलेली आहे. कारण मी तडशन पुढे आलो करतेच कॉमेंट्री 1990 पासून पण प्रोफेशनल कॉमेंटेटर म्हणून उद्याला आलो ना त्या खरा श्रेय मी अखिल भारतीय मागेला समाज परिषदेला देईन. या मला अभिमान आहे मागेला आल्याचा. बरोबर सर, तुम्ही जे सांगतील मी सुद्धा तेच होतो तुमच्या कधीच आता माझी सुद्धा सुरुवात आहे. कारण की जवळजवळ माझ्यासमोर कॉमेंटेटर होतं मी पण त्यांच्याकडे शिकत असता आणि तुम्ही तर एकदम जुनं जाणता. तुमच्याकडे तर पुस्तकं भंडार आहे नॉलेज आहे आणि मी नक्की तुमच्याकडे शिकेन. मला बरं वाटतं कारण की एखादं जुनं आपण आजच्या डेटला बघितला एखादा आता यंग पोर आहे यंग पोर काय करतात त्यांचे पण चालतात पण महा उलट आहे. मी जेवढा जुन्या माणसाबरोबर होता तेवढा महा मन बरं होता हलका होता कारण की त्यांच्याकडे जो अनुभव आहे त्यांच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे तो ऐकायला मला जाम बरं वाटतं आणि मी तेच काम आता सुद्धा तुमच्या कंचन करता कारण की नवीन नवीन शब्द मी जुने कॉमेंटेटर कंचनच शिकत असता. नक्कीच नक्कीच आपल्याला ते बघायला भेटतात पंकज तुला शिकायला भेटेन. ही प्लॅटफॉर्म आहे आपल्या टी प्लॅटफॉर्म आहे मागेल्या समाजाने दिलेले आहे आणि ती संधी आहे सुवर्ण संधी आपण काय करेंगे ये या फटक्या संधी घ्यायला भेटला. काय जबरदस्त उचलेलो फटको लाविलो खतरनाक छक्को आयलो घे वाजर डीजे. तेच काम आहे ज्याला तेच काम आहे त्याला मी प्रत्येक मॅच मध्ये बघतील त्या सिंगल डबल काम नाही आयलो ग मार जोड आणि तेच काम करायला लागले जाहीर संकट आहे जबरदस्त. आतापर्यंत धावसंख्या धाव लागले ते 25 धावा खतरनाक बॅटिंग तर मात्र याला थांबायला लागेल या सातपटीकरांना. परंतु सातपटी संघ पण जिंकला. आता जयराजून जर बॅटिंग केली तर मला माहिती आहे चिराग भाऊ माईक घ्यावे आणि काहीतरी 2 शब्द त्या गुणगान करा. मी घेतो आऊट आपल्याला माहिती आहे चिराग भाऊ खासियत आहे ती काय केलं तो चिराग भाऊ येन ना येन तो येणं त्याला काय माहिती आहे का तो पण संधी देता नवीन नवीन जेव्हा समालोचक कलाकार बोलतात त्याला जास्तीत जास्त संधी देऊया काम करता. लॉंगॉनला खेळलं गेलं त्याने एक चांगला चौकार परत एकदा आपल्याला बघायला भेटता. गे रे वाजव. वैयक्तिक 28 धावावर करायला लागले. बघूया जयराज आज आजच्या दिवसातलं दुसरं हाफ सेंचुरी बनणार पोरन बघू मारीन का नाही तो आणि चांगली बॅटिंग करायला 2 ओव्हर फक्त चालू आहे आणि धावसंख्या झाली ती 29 धावा आणि त्यात मात्र फक्त स्वतः वैयक्तिक 28 धावावर खेळायला लागला जयराज जबरदस्त. मिन ज्या सांगतील तर या काम तेच आहे 6 माऱ्या चौक माऱ्या आणि तो पॉवर प्ले बरोबर फायदा घेऊन खेळायला लागले. परत एकदा विपुल हे मात्र मारायला गेलं तर पण हरकी बॅटवर राहिलो नाही. बघूया चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने 1 धावा पूर्ण केले. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 30 धावा. नक्कीच 30 धावा 30 रन झालेत. आता ज्या पद्धतीने जयराज खेळता नेहमी जवळजवळ तो गावदेवी मैदानावर होताना एक तहल का त्या गावदेवी मैदानात त्याला दिले. आज आपण बघितलं नॅशनल क्रिकेटमध्ये काय नाव कविता जायचा टीम खतरनाक जया त्या आणि मोतीलाल शहा सिलेक्टरला नक्कीच प्रशंसा आहे. त्यान बघितला 2021ला जायची टीम या मैदानावर खेळत होती आणि त्याला एक टीम पाहिजे होती तर त्यानं अख्ख्या टीमला सिलेक्ट करून टाकली आणि जायच्या टीमजून सांगितला की आम्ही अख्खी टीम खेळतात आम्ही पॅकर टीम नाही खेळत. आता ते त्यानं मान्य केला आणि घेऊन चाललो मोठे मोठे 5 लाख 7 लाख मोठे मोठे टुर्नामेंट जिंकून दिले. मोतीलालचं नाव झाला आमच्या मागेल्या समाजाचं नाव झाला जाय टीमच्या माध्यमातून. पंकज पुढचं बॉल घेऊन येतात बॉलर फुल टच बॉल स्ट्रेट ड्राईव्ह फॉलो थ्रूला टच झाला आणि या वेळेला मात्र आता परतावं लागेल एक मोठं विकेटला.
लवकर पाणी स्टंप पाहिजे बेल्स 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 आपला आहे का यतीश भाऊ बेल्स आहे का जरा आहे ना स्प्रे स्प्रे पाहिजे आहे आहे बघतो थांबा कुठे आहे पंकज टाकेल तो आणि फॉलो थ्रो मी हलकस हात लागलो त्या जयराजून क्रीज ओढील ती आणि डायरेक्ट विकेटला डायरेक्ट हिट झालं आणि रनआउट काय त्याला माहिती पण नाही पडला की काय झालं पण आता मोठी विकेट गेले जयराज मोठी विकेट सांगतात ना बडी मछली जाल में फसी अपने आप में हा तर काय चमत्कार झालेला आहे अटा एक मोठं झटको भेटले तो म्हणजे झाई संघाला आणि अटा आपण बघताना आता आता मात्र थोडंसं एक बीज आक्रमक बॅट्समॅन आले तो म्हणजे धनंजय बघूया आता हे अजून एक आक्रमक आहे यांकानी फायर फायर हे पण एकदा खेळायला लागलो का थांबे नाही तर नक्कीच स्कोर झालेला आहे तो म्हणजे 30 रन झाले होते 2 ओव्हर ना 2 ओव्हर 30 रन 15 रन रेटचे खेळताना तर बघूया आता बॉलिंगला कोण आहे प्रतीक जबरदस्त बॉलर आहे पण आणि चांगली बॉलिंग करता बघितलं पहिलं बॉल नेहमीच धनंजय खाली बघितलं ना आपण तो पहिल्या बॉलाला पण मान सन्मान देता आक्रमक आहे दाखवी नाही सुरुवातीला एक शांत मी काय शांत बोळ स्वभाव पोर आहे पण हे बोळ दिखायला आहे खेळायला लागलो ना का जबरदस्त खेळता पण आता बघूया प्रतीकची पण बॉलिंग आहे काय प्रतीक काय कमी नाही मिळे ज्या खाली कला आहे गोलंदाजी कला आहे बॉलिंगची कला आहे आणि तो दाखविता बोटा जादू आहे त्या कंचन आणि बोटाला बॉलला इनस्विंग आउटस्विंग काय देव्या हा कोणत्या बॅटरला कोणत्या पद्धतीने बॉल साकार करूया या त्या कला जबरदस्त आहे तर बघूया पुढच्या वेळेला आता फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला बघायला भेटेल तो म्हणजे यश आहे बघूया लेफ्ट हँड बॅट्समॅन आहे नवीन आहे नवीन भरती केली जाई टीममधून आणि बघूया यश काय सांगता ते हे करता तर प्रत्येकशी बॉलिंग यावेळेला साईडला चेंज केले आहे राऊंड द विकेटशन बॉलिंग टाकायला तयार आहे बघूया काय करता तो बघितला शॉर्टचं बॉल दिलं हलकसं फाईन लेगला कट केलं चेंडू जात आहे सुरमई चौकार पंकजच्या भाषेत पंकज एक शब्द दिला सुरमई चौकार जबरदस्त वाजव डीजे खरोखरच या ठिकाणी जे गीत गायलं आहे आपली नाव कधी कधी या वादळात फसते आणि तेच सुमधुर गीत या ठिकाणी कशी पराकाष्ठा करता आपल्या कोडी बांधावी दाखवून दिल्या या गीतातून नक्कीच आणि आई एकवीर आहे आई गावदेवी आहे आपल्या अकेला धावता यावेळेला परत एकदा उचलीलं बॉल लावलं चक्क घेतलं परत सुरमई छटका सेकंड हँड बॉल रे बॉल घे धन्यवाद डीजे चला अजून जेवायचं कोण बाकी असेल त्याने जेवून घे लवकर लवकर
कुपन कुणी कुणी घेतले आहे जेवायला लवकर लवकर जा, बाकी कोण राहू नका. आता काउंटर बंद करत, एक 5 मिनिटं तुम्हाला सवलत देतो मी, लवकर लवकर जा आणि जेवून घ्या, कारण आता काउंटर बंद करे आहे. नक्कीच आमचे बाय पण थकलेत ना, कौ दखान हक्कड दखान, ते पण आपल्याला सहकार्य करतात आणि त्या सहकार्यासाठी त्यांचा देखील धन्यवाद आहे. हे सहकार्य खूप मोठं आहे, कारण जेवण बनव्या हा आकडपासून परत आपल्यासाठी थांब्या हा ही कामगिरी आहे, जे आपण प्रत्येकजण योगदान देतात, तर त्यांचं पण चांगलं योगदान आहे. यावेळेला स्टेट ड्राईव्हला खेळ गेलं बॉल ग्राउंड रुटशन आणि ग्राउंडला गुदगुदे करत लॉंगॉनला आणि एकदा स्ट्राईकला रोटेट केली. बघ जय खय टेक्निक वापरिता पहिल्यांदा खेळताना तो, तर तो त्याला माहिती आहे अनुभव धनंजय खनी आहे, त्यांखणी कला आहे, तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देऊया काम अटक करता तो. तर यावेळेला धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 42 रन झालेले आहेत. नक्कीच एक चौकार आणि एक षटकार जयशापूर इथून आपल्याला बघायला भेटला दमदार. यावेळेला बघ स्विच केला जबरदस्त पटको, काय घेतलं गलीम आणि थर्डमॅनला चौकार वाजव डीजे. उलट्या अतिशय पागिर फेकिले आणि 4 रन, काय सुरमई फसविली अटा, मस्त 4 धावा बेता, काय चौकार दाखविता, चौकार षटकार जयराज जय आणि आता धनंजय यॉर्कर बॉल, वा मस्त हलकोच पुश करून खेळलो आणि शॉर्टकनी चेंडू आपल्याला बघायला भेटता कव्हरला एक आणि अटबक. काय रणनीती आहे धनंजय खनी, 21 रन घेतली, स्ट्राईक आपल्याकडे घेतली, ही कला आहे. धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा, तर नक्कीच 47 रन झालेले आहेत. बाय बोलूया धन्यवाद डीजे. आता मात्र सातपाटीकर थोडीशी चर्चा करायला लागलेत, कारण 3 ओव्हर आणि 42 रन 47 रन झालेत. काय जबरदस्त फटकेबाजी आपल्याला बघायला भेटता झाई टीम कंचन, कारण एकापेक्षा एक सरस आता, परंतु सातपाटी संघा जेव्हा बॅटिंग येईल ना तेव्हा पण मजा येईल. तर मजा बघायला आवडताना प्रेक्षकांना. नक्कीच क्रिकेटचा वेडा आहे, मागेल्या समाजाला वेडा आहे आणि आज मागेल्या समाजाच्या आमची बाय पण कॉमेंट्री द्यायला येतं, आम्हाला काय अभिमान वाटला. मी नव्हतो या आधी, पण नक्कीच आता ती पुढच्या शब्दात ना पुढच्या इनिंगला आपल्याला ऐकायला भेटणार आहेत. आणि नक्कीच जवळजवळ आपण बघितलं आज मोठी मोठी टुर्नामेंट, पालघरला मोठी टुर्नामेंट होता, त्यावेळेला एक लेडीज कॉमेंटेटर बाहेरच्यान बोलवितात, पण आम्हाला अभिमान आहे आमची बाय पण तयार झाले मराठीची कॉमेंट्री करायला, ते पण शब्द आपल्याला ऐकायला भेटतील. ये यावेळेला बघ मस्त आखू टप्पू आकडेल तो आणि नक्कीच मिस फिल्डिंग जरी विकेट किपर छान झाले, पण फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. 1 रन ना 48. तर बॉलिंगला आपण बघितलं ना आता प्रज्योत, बरोबर ना, प्रज्योत एक मस्त बॉलर आहे, त्यानं पहिल्या मॅचमध्ये काय बॉलिंग टाकली चिंचणी विरुद्ध, कमाली कमाली बॉलिंग केलेली पप्पू त्यानं आणि जबरदस्त संघाला योगदान करून दिला. परत आता त्याखाली बॉल आहे आणि चांगली गोलंदाजी गुगली टाईप यॉर्कर लेंथ खया हाताळ्या त्याखाली आहे. भुवनेश्वरजी तुम्हाला सांगू इच्छितो, लगातार 2 सामने सातपाटी कसे जिंकलेत, वाघाच्या झबड्यातले सामने काढलेत. ज्याप्रमाणे चिंचणी संघासमोर 5 चेंडू 5 धावा ते डिफेन्स करून दिले नाही, त्याप्रमाणेच पुढील सामना एका षटकात 20 धावा हव्या होत्या सातपाटी संघाला आणि 20 धावा ते पूर्ण केल्या. दोन्ही सामने जबरदस्त घेतले सातपाटी संघाने. आता मात्र शेवटच्या क्षणाला हा सामना कसा जाईल माहिती नाही. नक्कीच सामन्यात टफ आणि कमबॅक खेळ करून देऊया ना आपल्या सातपाटी टीमटी काय योगदान देऊया प्रज्योतला बरोबर माहिती आहे. आता बघ 2 बॉल हाताळले, 2च रन दिलेत. आता पुढचं बॉल जो आहे आणि स्ट्राईकला आपण बघताना धनंजय खनी खेळली आहे, परंतु नक्कीच चमत्कार करणारा गोलंदाज आहे तो म्हणजे प्रज्योत. नक्कीच नजरीत एक चांगलं खेळाडू तयार झालेला आहे आणि ज्यांची मी प्रशंसा केली तो मोठं मागेल्यातून स्टार क्रिकेटर झाले हे मी बघितले. आता या वेळेला मात्र मिड विकेटला उचललं बॉल लाविलं छक्क, परत घेतलाय 6 धावा.
आणि रन झालेले आहेत म्हणजे 55 रन झालेत. हा मस्त बीट केलं याला अंगतान कला जादू आहे बॉलिंगची जादू आहे प्रज्योत खनी. मी काय मा नजरेत एकदा बोललो ना तो खेळाडू का तो नक्कीच त्या प्रशंसा मी केल्याशिवाय रेने आणि नक्कीच जेवढी प्रशंसा करीन तेवढी कमी आहे कारण कला आहे त्यांकनी. यावेळेला बाग घुटणं टेकिलो हुप केलो आणि 6 धावा घेऊन आलो. घुटनाट एक तमाशा देख सूर्यकुमार स्टाईल फटका आहे. नक्कीच मस्त फटको आहे आणि आता 6 धावा वाढताना धावसंख्या 61 बघायला भेटत आहे. नक्कीच चांगलाच खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलला मोठं हिट करायचा प्रयत्न आता धनंजय जय यांच्याकडून ज्या पद्धतीने जयराजून दाखवलं खेळ त्या लक्ष कदमवर चालताना आपल्याला धनंजय पण बघायला भेटता एकदम मस्त पद्धतीने खेळताना बघितला भेटता आपल्याला. तर धावसंख्या आता पोहोचले ती म्हणजे 61 वर. जबरदस्त चांगला कमबॅक आहे. पुन्हा एकदा यॉर्कर व्हेरिएशन स्लोवर यॉर्कर एकदम आणि मजबूर केलं त्याला ग्राउंड रक्षण मिडऑनला खेळायला. हलको फटको मोठा फटक्याला दूर ठेवलो यावेळेला. ये आता खासियत बघायला भेटली प्रज्योत खनशन. एक छक्को मारलो त्यानंतर एक डॉट खेळ दिलो त्यानंतर परत एक छक्को मारलो परत एक डॉट खेळ दिलो. हे आपण बघितला तरी कला आहे प्रज्योत खनी जादू आहे त्यांखानी. परंतु नक्कीच आक्रमक फलंदाज होताना तेव्हा तो काय विचार करता बॉलर कोण आहे तू न बघी मला रन करूयात मा खेळ दाखवूया आणि मा खेळ दाखवून ना चमत्कार करता. धावसंख्या 62 धावा झालेल्या आहेत. तर 4 ओव्हर संपलेत 62 धावा झालेल्या आहेत. नक्कीच तर कमाल आपल्याला बघायला भेटता. चला पुढचा आवाज आपण ऐकूया पप्पू चांबरे यांच्याकडून मराठीतून समालोचन येईल यावेळेला. धन्यवाद भुवनेश्वरजी. पाहिलं या ठिकाणी जयराच्या पाठोपाठ धनंजय आणि वाटचाल चांगली केलेली दिसते. षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतोय. जर प्रज्योत सारखा एक चांगला गोलंदाज असला तरी पण त्याला प्रत्युत्तर दिलं त्याने. झोपून फटके मारले. घुटनाट एक तमाशा दे काय फटका होता क्लास एकदम. सूर्यकुमार या आजच्या घडीला भारतीय संघामध्ये फटकेबाजी करतोय कारण हा फटका बनवायचा असतो. देत नाही गोलंदाज चेंडू आपल्या रेंजमध्ये नसतो पण रेंजमध्ये घ्यावा लागतो सफल व्हायला लागतं. आणि घुटनाट एक तमाशा काय शॉट होता. झोपून फटके या ठिकाणी धनंजय मारतोय. कुठेतरी धावसंख्येचा वेग वाढवायचा आहे. धावसंख्या 4 षटकाच्या उत्तरार्ध 62. एक गडी एक महत्त्वपूर्ण बाद झाला जयराच्या स्वरूपात. त्यानंतर धनंजय नाईक आणि ताबा मिळवला स्वतः कर्णधार. त्यांना माहिती आहे पूर्ण मदार खांद्यावर आहे माझ्या आणि मला पूर्ण संघाला घेऊन जायचं आहे. मात्र टीमवर्कनी कामं करायची आहेत. जयराज पाठोपाठ धनंजय यश सारखा नवोदित खेळाडू त्यांनी संधी दिली. संधीचं मात्र संधीचं सोनं मात्र करतो या ठिकाणी यश नावाचा खेळाडू. सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत नॉन स्ट्रायकरला पाहू शकेल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज दरम्यान चांगला फटका सजवला या ठिकाणी. हा कव्हर क्षेत्रात डोक्यावर काय फटकेबाजी या ठिकाणी. जिकडे रेंज आहे तिकडे बघू शकाल तिकडे फटकेबाजी. वाजव की डीजे. धन्यवाद. खरोखरच सूर्यकुमार कॉपी बुक स्टाईलने फटकेबाजी कारण असेच फटकेबाजी चौफेर फटकेबाजी जर पाहायला मिळाली या आजच्या घडीला तर धनंजयकडनं. दरम्यान चांगला फटका पुन्हा आरपार दमदार बहारदार षटकार वाजव डीजे. पडेकरांनी काय खिचून काढलेत. मात्र हा सामना खिचून काढेल का ज्याप्रमाणे त्यांच्या आघात होत आहे चढाई होते धनंजयकडनं. लढाऊ या ठिकाणी उत्तर देतोय तो मात्र धनंजय. आणि चेंडू जाईल सरळ शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव या ठिकाणी मिळेल. 73 धावा धावसंख्या धाव फलकावर. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे सातपटे संघाकडनं. त्याला प्रत्युत्तर देताना एका बाजूने डायक्रो शैलीचा हा फलंदाज यश तर एका बाजूने नॉन स्ट्रायकरला पाहू शकेल धनंजय नाईक यांची कमालीची जोडी या ठिकाणी. 3 आपण या ठिकाणी फलंदाज पाहिले जयराज यश आणि धनंजय. तिन्ही फलंदाजाकडनं फटकेबाजी या ठिकाणी साकारली गेली आहे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा जोरदार हल्ला चढवण्याचा प्रयत्न मात्र तेवढा चांगला या ठिकाणी टाकलेला चेंडू सातपटेच्या या गोलंदाजाकडनं.
विपुल नावाच्या खेळाडूच्या गोलंदाजाकडनं बाईच्या स्वरूपात अतिरिक्त धावांची जोड. धावसंख्या धावफलकावर 74 फॉर 1 विकेट्स. या ठिकाणी जाई संघाची धावसंख्या एक मातब्बर संघ म्हणून या जिल्ह्यातील ओळखला जातो. जाई संघाला बघितलं जाते चांगला फटकेबाजी करण्याचा टॅप केलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव निश्चित आहे. पुन्हा गचाड फेक या ठिकाणी खराब फेकीचं फेक करून दिलेले मात्र एकच धाव. थोडं दडपणाखाली दिसतो सातपाडी संघ. ज्याप्रमाणे भुवनेश्वर सातपाडी संघाने जे 2 सामने घेतलेत ना ते डोळ्यांच्या पाळण्या फिरण्यासारखे होते. खरंच या ठिकाणी प्रेक्षक वर्ग या सामन्यात चांगला आनंद लुटत होता. मात्र या सामन्यात त्यांच्यावर कुठेतरी उलट चित्र होताना दिसतंय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा विपुल. चांगला फटकेबाजी पुन्हा यश. ब्रँडेड यश नावाचा ब्रँडेड फटका. षटकार वाजव डीजे. आणि धनंजय या जोडीने 18 चेंडूत 51 धावांची भागीदारी रचलेली आहे. खरोखरच अप्रतिम कामगिरी या ठिकाणी. दोन्ही फलंदाजांना चांगला किल्ला लढवताना दिसत आहे. दोन्ही फलंदाज कोणी मागे पडत नाहीये. धनंजय यांना 7 लाभ तर यश यांची सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत खेळपट्टीवर आहे. यशस्वीपूर्ण या ठिकाणी खेळी साकारताना षटकातील शेवटचा सामना षटका आणि हा पुन्हा सूर्यकुमार कॉपी बुक स्टाईल आणि फटकेबाजी मिळते. वाजव डीजे. काय 13 बॉल 38 रनवर खेळतात जय. जबरदस्त फटकेबाजी. नवो कलाकार आहे. उभरतो खेळाडू आहे आणि जबरदस्त कामगिरी. नक्कीच जाई संघ बघ पप्पू की नव्या खेळाडूंना पर्यंत संधी देता. ही संधी खूप महत्त्वाची आहे. संधी या सोनाखाई करूया हे या जय कंचनशी केला पाहिजे. एका बाजूला आपण बघितलात प्रज्योत सातपाडी कंचन एक चांगलं नवोदित गोलंदाज आहे. तर एका बाजूला जायखाने आपल्याला जय नवीन खेळाडू भेटले आहे. फलंदाजी करताना चांगलं खेळ दाखविता. ज्या पद्धतीने जयराज आहे आणि धनंजय आहे. आता एक तिसरं मोहर अजून आपल्याला एक चांगलं भेटलेलं आहे जाई संघाला. जो नक्कीच आपल्या मराठा मांगेला समाजा नाव हे पुढे नेन यात काही वाद नाही. करवे फक्त नाव जयघोष आहे. जय मांगेला हवा आहे. पुढचा बॉल घेऊन येतं परत यावेळेला यारकर ब्रह्मास्त्र वापरिलो यावेळेला. चांगल्या पद्धतीने ग्राउंड रूट बांधून ठेवूया कामगिरी आणि दोघांनी ठरविले की स्ट्राईक घेऊया आता धनंजयकडे देऊया आणि त्या माध्यमातून मोठ्या फटकेसाठी प्रयत्न आहे. तर बघूया धावसंख्या 2ने वाढते आहे. 89 झाले. परत मागेच धनंजयांची मुलाखत झाली त्यावेळेस तो धनंजय म्हणतो की मी किती मोठे टुर्नामेंट खेळलो तरी पण मानाची आणि प्रतीक्षेची मालिका असेल सामने असतील ते माझे मागेला समायचे. खरोखरच मानाची प्रतीक्षेची हे सामने खेळतोय. कारण आम्हाला काम धंदे सर्व सोडून ह्यासाठी आम्हाला यावं लागतं की आमच्या समाजासाठी यावं लागतं. परत काय जबरदस्त रनिंग द बिटवीन. नक्कीच 2 धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला बघायला भेटता. धावसंख्या 91 झाले. नक्कीच पप्पू धनंजय जून सांगितला कारण त्यांना घडविला मागेला समाज क्रिकेट जून घडविला. पहिला मागेला समाज मध्ये जायची टीम खूप कमी खेळते आहेत परंतु जेव्हा आयली मोठा नाव कमविला आणि नक्कीच आज मोठा झालाय. तर मी ज्या पद्धतीने सांगता त्या पद्धतीने परत एकदा जबरदस्त आउट ऑफ द पार षटकार उंची लांबी जबरदस्त.
त्या सोनू तो मावर भरोसा नाही का है चाललंय भरोसो एकमेकांवर एका बाजूला जयवर भरोसा आहे एका बाजूला धनंजयवर भरोसा आहे मोतीलाल पण आले बघिता मॅच मागेला समाज मा टीम काय खेळता योगदान देता जन्माला आली मोठी झाली मागेला समाजाची आणि कीर्ती महान केली आहे समस्त भारतामध्ये मोतीलाल शहा टीमच्या नावाने खेळतात पण जायचं नाव आमच्या नजरेत आहे आजचा विचार केला तर राहुल आणि 51 धावांची खेळी साकारली होती अर्धशतक झळकावलं होतं पुन्हा 28 धावांनी खेळतो धनंजय पुन्हा या ठिकाणी 50 होईल का या ठिकाणी बघूया हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा 50 या ठिकाणी 50 धावा पूर्ण धनंजय 54 धावा वाजव डीजे याटी एकदा जबरदस्त तीन आकडे रन पण झालेत 103 रन झालेत जबरदस्त गाजविले हा अटा मस्त बॉल आणि नक्कीच आउट झालो अटा धनंजय येता नाही ओव्हर कपले यस ओव्हर झाली 103 रन झालेत आणि 104 रन जिंकायला दिलेत ते म्हणजे सातपाटीला तर घेऊया आता आपण डीजे वाला ब्रेक आणि नंतर आपल्या बाईचा आवाज ऐकूया कॉमेंटर पूनम पागधरे
इकडून गोड आवाज त्यांचा देखील आपल्याला ऐकायला मिळतो आहे. आज त्यांची उपस्थिती लागलेली आहे, स्वागतम आहे. धन्यवाद भाऊ. पुन्हा मी एकदा आभार मानेन, ते म्हणजे अखिल भारतीय मांगेला परिषद चे सगळे सभासद मेंबर्स तसेच कमिटी मेंबर्स यांचे खूप खूप मनापासून आभार मानेन, कारण त्यांनी मला समालोचन करण्यासाठी जी सहमती दिली आहे त्यासाठी मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि आता वळती येते म्हणजे मैदानाच्या दिशेने, तर झाई या संघाने मात्र फलंदाजी स्वीकारून मात्र पहिल्या इनिंग्समध्ये तब्बल 103 धावा मात्र ठोकल्या गेल्या आहेत, ते म्हणजे सातपाटी संघासमोर. झाई संघाविषयी बोलायचं झालं तर आजच्या घडीला बोलायला झालं तर ग्रामीण म्हणा किंवा ओपनच्या स्पर्धा म्हणा, झाई संघ मात्र चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. तर आता मी मैदानाच्या दिशेने वळते, तर न्यू बॅटर मैदानात येथील ओपनिंग जोडी ते म्हणजे प्रियेश आणि चिराग. त्यासाठी फर्स्ट गोलंदाज असतील ते म्हणजे धनंजय धासू. पहिलं षटक हाताळतील ते म्हणजे मांगेला यांकडून, त्यांना सामना करतील ते म्हणजे प्रियेश. आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर चांगला असा चेंडू, तेवढ्याच पद्धतीने खेळून काढलेला चेंडू सिंगल धावाने श्री गणेशा करतोय सातपाटी संघ. आता स्ट्राईकला येतील ते म्हणजे चिराग. मागच्या सामन्याचा मात्र हिरो ठरला होता चिराग. पाहूया आता कशा पद्धतीने आपल्या सातपाटी गावासाठी कशी धडपड करतोय ते पाहावं लागेल. समोर असतील चेंडू हाताळण्यासाठी षटकातील पहिला चेंडू, पुन्हा दुसरा चेंडू दासू यांचा चिराग यांना कशा पद्धतीने हाताळतील आणि चिराग त्याचा कशा पद्धतीने समाचार घेतील. चांगल्या पद्धतीचा चेंडू, परंतु चेंडू जातो नो मॅन्स लँडला. सॉरी, चेंडू मात्र धरतीला दान केला जातोय. सोपा असा झेल मात्र धरतीला दान केला जातोय. दासू मात्र नाराजी इथे दाखवतायत क्षेत्ररक्षकावर. एक धाव मात्र इथे मिळते. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा दासू आपल्या संघासाठी त्यांना सामोरे जातील ते म्हणजे प्रियेश. चांगला असा चेंडू, परंतु वाईट चेंडू मात्र पंचांचे दोन्ही हात सरळ रेषेत पाहायला मिळत आहेत. एक धाव मात्र पुन्हा 2 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण दिसतंय. पुन्हा दासू आपल्या संघासाठी तिसरा चेंडू. पुन्हा स्ट्रगल करावं लागते ते म्हणजे अंपायर. पुन्हा दोन्ही हात समांतर रेषेत, पुन्हा वाईट चेंडू. दासू पुन्हा मागेला एंडकडून तिसरा चेंडू हाताळण्याकरता चांगला असा खोलवर पद्धतीचा चेंडू, तेवढा सन्मान देत ते म्हणजे चिराग. एक धाव मात्र इथले रोखली जाणार नाही आणि आता पुन्हा स्ट्राईकला येत आहेत ते म्हणजे चिराग. तो प्रियेश ना, लेफ्टी अँड राईटीचं असं कॉम्बिनेशन असलेला हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानात. सातपाटी संघाकडून चौथा चेंडू घेऊन दासू पुन्हा शॉर्ट एप्लॅनचा चेंडू. पुरेपूर सामना घेत असताना चेंडू जाईल तो म्हणजे 1 बाउन्स. चौकारा करता वाजव डीजे. षटकातील पाचवा चेंडू घेऊन पुन्हा धनंजय मागेला एंडकडून त्यांना सामना करतील ते म्हणजे चिराग. स्लो चेंडू जातोय चौकारा करिता 1 बाउन्स. चौका वाजव डीजे.
संघाचं महत्त्वाचं सांगायचं झालं तर ध्रुव 11 सातपाटी आणि तसेच विरू बाबरे असे दोन संघ आपल्याला वेगवेगळे असे खेळ दिसत आहेत सातपाटी संघाकडून. तसेच हे आपल्या मागेला समाजातले सुद्धा दोन्ही संघामधलं वेगवेगळ्या संघाकडून खेळताना बॅटर्स आपल्याला किंवा फलंदाजी किंवा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू एक धाव मात्र परिपूर्ण केली झाली तर एक षटका उत्तरार्ध 14 धावा मात्र खर्च केल्या. त्या म्हणजे धनंजय आणि चांगलं षटक म्हणता येईल कारण खूप असं डोंगर आहे उभारलेला आहे सातपाटी संघासमोर. सातपाटी संघाचं कौतुक कारण ध्रुव 11 सातपाटी तसेच विरू बाबरे यांचा संघ सामना मात्र आज क्वार्टरचा सामना आपल्याला आर्यन ग्राउंडवर पाहायला मिळेल आणि एकमेकाच्या विरोधात मात्र पाहायला मिळतील विरू बाबरे वर्सेस ध्रुव 11 सातपाटी असा सामना आपल्याला आज संध्याकाळी पाहायला मिळेल आर्यन ग्राउंडवर पालघर येथे. दोन्ही टीम असे बलाढ्य आहेत. एकाच गावात राहून एका गावाच्या विरोधात मात्र आज खेळावं लागेल. न्यू गोलंदाज नक्कीच नवा गोलंदाज येतो आहे मैदानावर गोलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवर संतोष चांगल्या पद्धतीचा चेंडू चौका येतोय. फलंदाजी करावी लागेल चिराग आणि प्रियेश यांना. पुन्हा दुसरा चेंडू घेऊन संतोष चांगला असा चेंडू तेवढ्या सुंदर पद्धतीने खेळून काढलेला चेंडू वन बाउन्स चौकारा करता वाजव डीजे. चांगला असा निर्धाव चेंडूची सांगता होता नसताना चौथा चेंडू घेऊन पुन्हा संतोष. चेंडू खेळून काढलाय तो म्हणजे पॉइंटच्या दिशेनं इथे जातोय. दन 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 करीत चांगला असं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. दोन धावा इथे पळून काढलेला दिसत आहेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा संतोष. त्यांना सामोरे जातील ते म्हणजे चिराग. चांगला असा खोलवर पद्धतीचा चेंडू इथे सिंगल मात्र मिळेल. सिंगल परिपूर्ण होत असताना दिसतंय आणि षटकातील शेवटचा चेंडू शेष असेल. संतोषाचं चांगलं षटक म्हणता येईल कारण संतोषानं आपण ग्रामीणच्या स्पर्धा म्हणा पाहायला गेलं तर शेवटचं षटक मात्र ते नेहमी टाकत असताना आपल्याला दिसत आहे. हाणामारीचं षटक मात्र नेहमी ते हाताळताना मी पाहिलंय परंतु त्यांनी नक्की चांगलं झाई संघासाठी मात्र चांगली त्यांनी कामगिरी केलेली मी पाहिलेली आहे. असेच संतोष पुन्हा शेवटचा चेंडू चांगला असा चेंडू प्रत्येक चेंडूवरती अचूक मारा यांचा दिसतोय आणि 2 षटकांच्या उत्तरार्ध धावसंख्या होत आहेत त्या म्हणजे 26. सातपाटी संघाला मात्र आता काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. आपल्या गावासाठी चांगले फटके मात्र मारावे लागतील. 24 चेंडू आणि 78 धावांचं मात्र समीकरण अजून तुमच्या समोर असेल. 24 चेंडू आणि 78 धावा मात्र तुम्हाला बनवाव्या लागतील तरच आपला सातपाटी संघ मात्र विजयी होऊ शकतो.
षटकातील तिसरं षटक घेऊन आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन दासू पहिला चेंडू सुंदर असा फटका आणि क्षेत्ररक्षण करणार नाही चुकी बॅक टू द पवेलियन परतावं लागतंय तो म्हणजे प्रियेश याना तो म्हणजे 26 ते म्हणजे प्रणित दासू यांनी कमबॅक केलेला आहे. धनंजय यांच्याविषयी बोलायचं झालं तर चांगली अशी मागच्या षटकामध्ये त्यांनी 14 धावा मात्र खर्च केला होता. आता वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन पहिल्याच चेंडूमध्ये मात्र फलंदाज बाद दुसरा चेंडू घेऊन पुन्हा मागेला एंड कडून चांगला असा खोलवर पद्धतीचा चेंडू खेळून काढलेला आहे. 1 धाव मात्र मिळेल. चांगली अशी कर्णधाराची भूमिका साकारत असताना धनंजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामीण मॅच असू द्या किंवा ओपनच्या मॅच असू द्या झाई संघ नेहमी सरस ठरलेला आहे. असे दासू पुन्हा चांगला चेंडू अपील होता परंतु तो फेटाळून लावलाय पंचांनी. पंच सुद्धा तटस्थ आहेत. दोन्ही पंच लेग बायचा इशारा येतोय. दोन्ही पंच आपल्याला लाभलेला आहे ते उमरोळी या गावातून. पुन्हा धनंजय चांगला असा शॉट म्हणता येईल आणि चेंडू जातोय तो म्हणजे सीमारेषा पार षटकाराकरिता चांगला असा षटकार दस्तक देऊन चेंडू निघून गेलाय तो म्हणजे षटकाराकरता धनंजय यांचं शेवटचा चेंडू. 2 चेंडू शेष असतील. निर्धाव चेंडू फलंदाजी मतलब सोडून दिला होता. शेवटचा चेंडू शेष असेल तो म्हणजे धनंजय यांचा. चांगल्या पद्धतीचा चेंडू अचूक टप्पा. 1 रन्स मात्र इथे मिळेल. 3 षटकांच्या उत्तरार्ध धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 35. वाजव वाजव. लावणीचा सूर मात्र दर्शन डीजे आमचा ऑपरेटर काय सुंदर सुंदर गाणी देतो आहे. पुन्हा एकदा काना येतोय गोलंदाजीसाठी. यावेळेला मात्र हुप केला जातोय. शॉट घेऊन घेतोय. षटकार बेमिसाल. वाजव पुन्हा एकदा. कमान. धावांची अजून सुद्धा गरज आहे. नक्कीच फुलटॉसचा मारा होता परंतु नक्कीच यॉर्करचा प्रयत्न होता. त्याला फुलटॉस करून हलकासा पुश केला गेला. गलीकडे जातोय चेंडू. एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट करण्याचा देखील सौभाग्य घेतोय आहे कारण इकडे मात्र थोडंसं आक्रमकता व्हावं लागेल. चिरागला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे.
कारण चिरागने दाखवून दिलेलं आहे ते मात्र याला करावं लागेल, कारण संधी कमी चेंडूंची आहे, आव्हान होतं मोठं आणि त्याच्यासाठी सामर्थ्य आहे, मनगटात ताकद आहे. जोपर्यंत ताकद आहे खेळ साकारला जाणार आहे, कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही आहेत, सिद्धत्व करायचं आहे. रनिंग द बिटवीनचा नजारा खास घेऊन येतोय. 2 धावाने पुन्हा एकदा धावसंख्या वाढते आहे, धावसंख्या पोचते आहे, ती म्हणजे 44 धावा. 15 चेंडू 60 धावा, 15 चेंडू 60 धावा. यस 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 यस, सुपर हिट शॉट आउट ऑफ द पार, घेऊन येते षटकार. नक्कीच सूर धरला आहे चांगल्या पद्धतीने चिरागने, आता मात्र ठरवलं आहे नक्कीच पुढे बघायचं नाही, मागे बघायचं नाहीये आणि फक्त चाल धरायची आहे. फटका आणि फटका साकारायचा आहे. 1 बाउन्सिंगचा चौकार घेऊन येतो आहे. वाजत राहते, झापक झुपकच करून दाखवतोय, कारण चिराग आहे. फटकेबाजी पुन्हा एकदा नजाकत घेऊन आलेला आहे. नक्कीच या पद्धतीचा खेळ साकारला तर पुन्हा मोठ्या उद्दिष्टाला सिद्धत्वाला नेण्याची ताकद आणि क्षमता आहे सातपाडी संघाकडे, चिरागकडे क्षमता आहे. पाहूया काना यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. खोलगट टप्पा, यॉर्करचा चेंडू नक्कीच मिडॉनकडे क्षेत्ररक्षित केला जातो आहे. एकेरी धाव, 12 चेंडू 49चं लक्ष आहे. 12 चेंडू 49, सिद्धत्व केलं जातं. आम्ही बघितलं आहे क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये काही होतं. घेऊया आनंद डीजे मास्टरचा. जे नक्कीच चमत्कार आम्ही बघितलेले आहेत. नक्कीच तनाशी येथे मी पांडवा जिल्ह्यात प्रीमियर लीग करतो. तो आदिवासी समाजाचा आपला बांधव विशाल जनाते सामना बघतो आहे. एका षटकामध्ये धाकटी डाणू संघाविरुद्ध मोठी खेळ साकारली, जिंकून दाखवलं होतं. सामर्थ्य पुन्हा एकदा आहे, उंच टोला आहे, कॅचला टिपतो आहे, गडी बाद होत आहे, विकेटचं पतन. वाजाव पुन्हा एकदा आहे संधी डीजे मास्टरला. जजमेंट झाई संघाकडे क्षेत्ररक्षण कमालीचं आहे, कारण गोलंदाजीचा अचूक मारा आहे. परंतु इकडे काय आहे, पुढे बघायचं नाही, मागे बघायचं नाही आहे. आलेल्या चेंडूला मात्र दिशा आणि दिशा द्यायची आहे. चौकाराच्या पार पाठवण्याचा प्रयत्न केला जात असताना सातपाडी संघ कामगिरी करतोय. उंच टोला पुन्हा एकदा फसतो आहे का पाहूया. नाही, आहा पुन्हा एकदा लॉंग ऑन, काय सिरक झेल, बॅक टू बॅक दुसरा विकेट, सिल्वर डकचा शिकार.
तर वसई तालुका बँडवर लग्नामध्ये बँड वाजतो आणि त्या बँडच्या सुरावर तालावर नक्कीच नाचताना आपले जे कोळी बांधव नेहमीच आम्हाला पाहायला मिळत आहेत. तर यावेळेला देखील तोच संगीताचा नाद आपल्याला ऐकायला मिळाला. नवा फलंदाज पुन्हा येतो आहे मैदानाच्या आत जतीन. पाहूया जतीनने आता आल्यालाच मात्र चांगला टोला केला, होप घेऊन येतो षटकार. बेमिसाल आहे वाजाव. पहिल्या 2 चेंडूमध्ये विकेट, तिसऱ्या चेंडूला षटकार, चौथ्याला विकेट, 6 धावा आणि 3 विकेटचं पतन करून दाखवलाय जयराज. नक्कीच एक उत्कृष्ट ऑलराऊंडर्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. झाई संघाकडून कला आहे, त्याच्याकडे कौशल्य आहे, फलंदाजी गोलंदाजी संयुक्त संगम त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. खेळी नेहमीच दर्जेदार असते आहे. यावेळेला मात्र नक्कीच 8 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष शेष राहिलं गेलेलं आहे. पाहूया यावेळेला नवा फलंदाज मैदानामध्ये येतो आहे. कोण आलाय? विकी. पाहूया विकी काय करतायत. हापीचा चेंडू, उंच टोला आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे, परंतु काय सुरक्षित क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच हे आहेत एफर्ट्स दाखवले जात आहेत. सुंदर पद्धतीचे एफर्ट्स देखील आपल्याला पाहायला मिळते आहेत आणि एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जाते आहे. आता मात्र 7 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष आहे. 7 चेंडू 42 धावा. सातपाडी संघ मोठं आव्हान होतं आणि नक्कीच तरी सुद्धा जिद्द आमच्याकडे आहे हे दाखवून दिलेलं आहे. ज्या पद्धतीने यावेळेला मिड विकेटला मात्र झेल येतो आहे आणि डकआउटला यावं लागेल फलंदाजाला. घेऊन येऊया संगीताची साथ वाजवडीची. आता मात्र मोठं आव्हान आहे. 6 चेंडू 6 षटकार जरी आला, 42 धावांचं उद्दिष्ट आहे. औपचारिक असणार, परंतु खेळ मात्र मजेदार दाखवण्याचा प्रयत्न इकडे पुन्हा एकदा केला जाणार आहे. शेवटच्या षटकासाठी मात्र आमंत्रित केलं जाते आहे. यावेळेला गोलंदाज जय याला, ज्याने फलंदाजीच्या माध्यमातून चांगली साथ दिली होती. गोलंदाजी आता शेवटच्या षटकाची जबाबदारी आहे त्याच्याकडे. यावेळेला उंच टोला आहे, दमदार फटका आहे, आउट ऑफ द पार आहे, घेऊन येणार काय कॅच का? यस दिष्ट मोठा आहे, परंतु गोलंदाज आणि फलंदाज काय करतायत कामगिरी. पुन्हा एकदा उंच टोला आहे, नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग करेल चेंडू.
डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतो एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट आता फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे. नक्कीच आजच्या दिवसातून क्वालिफायर संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काही चेंडूंचा अवधी आहे. उद्या देखील ठीक 9 वाजता उद्याचा पॅनल देखील आपल्याकडे येईल. तर ठीक 9 वाजता दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे पहिल्या सामन्यासाठी, कारण आपण दररोज फक्त 6 संघ निवडलेले आहेत. उद्या आणि परवा आपल्याला 2 ग्राउंडवर असतील. त्यानंतर संडेला फिनाले डेच्या वेळेला मात्र नक्कीच महिला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, 40+ पाहायला मिळेल. हे देखील आपल्याला सामने पाहायला मिळणार आहेत. फुटबॉल पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच पूनमताईला मी सांगेल ताई उद्या पण यायचं आहे, नाही जमलं तर रविवारी मात्र नक्की यायचं आहे. महिलांचं क्रिकेट आहे, मी तुमच्या जोडीला असणार आहे. त्यामुळे आपण नक्कीच चांगला आनंददायी वातावरणामध्ये महिला क्रिकेटचं समालोचन महिलेच्या माध्यमातून जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू, कारण मागेला समाज आहे आणि मागेला समाजाची आमची भगिनी समालोचन करते, आम्हाला अभिमान आहे. नक्कीच चांगल्या शब्दांची सांगड त्यांच्याकडे देखील आहे. दरम्यान खूपच सुरेख अशी गोलंदाजी इकडे पुन्हा एकदा जय याच्याकडून होताना पाहायला मिळते. याचा लास्ट गो, याचा शेवटच्या चेंडूला मात्र दिशा दिली जाते आहे आणि पुन्हा एकदा सुरक्षित रक्षण. आणि इकडे मात्र आजचा क्वालिफायर संघ आपल्याला झाईचा पाहायला मिळतो आहे. नक्कीच सुरेख खेळ मात्र झाई संघाने आजच्या दिवसामध्ये दाखवला. मोठी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये इकडेच, उद्या इकडेच, परवा आहे तिकडे. तर पहिल्या सामन्यामध्ये मुरब्या संघाने 96 धावा ठोकलेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि शेवटच्या सामन्यामध्ये झाई संघाने 103 धावा ठोकल्या. हे आपल्याला खेळ पाहायला मिळाला. नक्कीच मागेला समाज क्या खेळ दाखवतो हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. आजच्या दिवसासाठी आम्ही इकडेच थांबतो आहेत. यस, मॅन ऑफ द मॅच घेऊया.